मंडळी, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे। महायुतीच्या सरकारमधल्या महायुतीच्या नेत्यांनी आपापले धंदे चांगलेच वाढवून ठेवलेले आहेत। मात्र यांच्या या धंद्यामधून जेव्हा पोलीस तपासात उघड माहिती होते तेव्हा मात्र अनेकांना धक्के बसतात। या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये मोठ्या थाटामाटात पक्ष प्रवेश करून घेतला। या ठिकाणी छोटा मोठा नेता नव्हे तर या शहराचा एक प्रमुख नागरिक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचाच कारनामा उघड झालेला आहे। भारतीय जनता पक्ष या ठिकाणी या नेत्याचा मूळ पक्ष, या पक्षाने मोठं केलं। मात्र काही दिवसानंतर आर्थिक राजकारण, आर्थिक गणित आणि पुढच्या निवडणुकीची गोळाबेरीज करता यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना म्हणजेच शिंदे गटात पक्ष प्रवेश केला। यामुळे आता या नेत्याला अटक झालेली आहे। नक्की घडलंय काय जाणून घेऊया याच व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका। मंडळी, या ठिकाणी पैसा कमवणे यासाठी व्यवसाय करणे हा ज्याचा प्रश्न आहे। मात्र सत्तेच्या जवळ जाऊन लोकांची फसवणूक करणारे अनेक लोक आता समोर येऊ लागलेले आहेत। या ठिकाणी शिंदेंना शिंदेगडाच्या माजी महापौराच्या फार्म हाऊसवरच धाड टाकली आणि यांच्या या बंगल्यामध्ये एक वेगळंच वास्तव समोर आलेलं आहे। मंडळी, बातमी आहे जळगावमधून। एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे, ज्या घटनेने खळबळ उडाली। जळगावमध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे। या ठिकाणी पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेत 31 जणांवरती कारवाई केलेली आहे। या ठिकाणी विदेशी लोकांशी संपर्क साधून त्यांना ऑनलाईन गंडा घालवण्यात येत होता, लोकांची फसवणूक करण्यात येत होती। आतापर्यंत या कॉल सेंटरच्या माध्यमातून अनेक लोकांची फसवणूक करण्यात आलेली आहे अशी माहिती समोर आलेली आहे। घटनेबाबत माहिती अशी की कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी लोकांना संपर्क करायचा, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची ऑनलाईन फसवणूक सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली। जळगावमधील मुरादाबाद रोडवर असलेल्या माजी महापौराच्या फार्म हाऊसमध्ये बनावट कॉल सेंटर सुरू होतं। या बनावट कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला आणि यातून या प्रकरणी पोलिसांनी माजी महापौर ललित कोले यांच्यासह एकूण 8 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। या अटकेची कारवाई अजूनही सुरूच आहे। यामध्ये कोण कोण अडकलेत पोलीस तपास करत आहेत। मात्र शिवसेना शिंदे गटात असलेले माजी महापौर ललित कोले यांच्या मालकीचा फार्म हाऊस आहे आणि ते स्वतःच हा कॉल सेंटर चालवत होते। काही दिवसापूर्वी भाजपमधून शिंदे गटात आलेले ललित कोले सध्या शिंदे गटात एक सक्रिय राजकारणी म्हणून आहेत। मात्र पाठीमागे असे धंदे त्यांचे चालू आहेत। 20 दिवसापूर्वीच्या कॉल सेंटरचा एक माध्यमातून विदेशी नागरिकांची फसवणूक झाल्याची पोलिसांमध्ये तक्रार आहे। यावरून पुन्हा एकदा सिद्ध होते शिंदे गटाच्या नेत्यांना नक्की झालंय काय। पैसा कमवण्यासाठी आणि सत्तेचा फायदा घेण्यासाठीच ते सत्तेसोबत आहेत का असा प्रश्न पडतो। याबाबत काय वाटतं कमेंट करा। धन्यवाद।